गाईज व्हेरी गुड मॉर्निंग. स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. तर गाईज खूप दिवसांनी ब्लॉग आलेला आहे आणि नवीन वर्ष चालू झालेलं आहे. तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. तो आज आहे भोगी, ते म्हणजे नाही का मकर संक्रांतीचं पहिला दिवस, ते म्हणजे भोगी. तर सर्वांना भोगीच्या हार्दिक शुभेच्छा. चालू आहे तिळाची भाकरी बनवायची. सिद्धी बनवतीये तशी बरोबर लागतीये. लागती नाहीये, थापते थापतीये कशी नाही. एक झालेली आहे, बाकी सगळं तयार झाली. ती थोडंच वेळ जेवायला बसायचं. बरोबर थापता येतं. मी तर मम्मी आहे, मम्मी बघती. मम्मीचं काम तिने खेळ केलं आहे ना आता त्यापासून. कधी मम्मीच करते, मी कधी कधी करते. तर काय जेवण करतोय. भोगीची भाजी, भाकर आणि सिद्धी बसलेली झाले आमचं आणि मम्मी बसली आता जेवायला. तर विचारत नाही डोक्याला, तसं तेल नाही काय नाही. विचारायला येत नाही का, तसेच मोके ठेवलेत केसाला. हे आलं सोम आता पिशवी टाकली खाली. काय त्या पिशवीत कोणी कपडे आहे का आपले आज? काय आहे माहिती का सोम? पोडा काय आहे? भोगी बाय. भोगी भोगी म्हणजे काय ग? भोगीची कहाणी. हा? थोडक्यात सांगते तुला छोटी गोष्ट, छोटी कहाणी. राधिका नावाची बाई होती वेगळीच, त्या गरीब घराण्यातली होती. तिचा नवरा पण गरीब होता. तिच्या असंच मनात आलं की भोगीच्या दिवशी दान धर्म केलेलं चांगलं असतं, अन्नदान सगळ्यात श्रेष्ठ असतं. मग ती ठरवते की आपण यांना जेवायला बोलू. तर गावातले लोक हसत असतात, यांच्याकडे तर काही नाही, ही माणसं जेवायला कशी बोलवणार. तिने सगळं घरातलं सामान उचकलं तर तिच्याकडं 3 पावशर तुरी आणि अशी थोडीशी बाजरी, असं थोडंसं धान्य निघलं. तिने त्याच्यातून माणसं बोलवली, 4-5 जेवायला. माणसं येत राहिली, खात राहिली. मग तिचं जेवणच हे नाही, तिने मनापासून देवाकडे मागितलं की नाही का, माझं आजच्या दिवशी मला अन्नदान करायचे, माझ्या घरात काही देवा कमी नको पडून दे. आणि ते खरंच होतं. मग जे लोक हसत होते ना तिला, ते लोक म्हणतात खरंच ही श्रद्धाने मनापासून हिने सगळं केलंय. मग हिला तेव्हापासून म्हणजे भोगीचं दान म्हणजे पहिलं असं जाळ करून त्याच्यात जुने वस्त्र, जुने चपला, जुने असं खराब वस्तू जाळत होते. तर लोक काय म्हणतात, आजकाल आपला स्वार्थ पण भोगीच्या दिवशी निघून गेला पाहिजे. आज काय आहे? खरंच संपलेला काय आज? ते ठेव साईडला. ते काय आज? आज काय इकडे बघ. ते नको साल्ट आहे ते कुठं. आज काय सांग? हॅपी संक्रांत दे. काय पाहिजे? बीट देऊ का? बीट बीट. हॅपी बर्थडे म्हण, हॅपी बर्थडे. मग काय दात आहे का तुला? दात आहे? नको चावत नाही. म्हातारी बाई. खा खा. ती म्हातारी दाखव ना कशी चालते. हे इकडं लय भारी चालते. कशी चालते म्हातारी? हा ठीक आहे. कपडे किती भारी घातलेले हे का? प्रिन्सेस एकच नंबर प्रिन्सेस. बारबी गर्ल दिसते. कोण दिसती? बारबी गर्ल. लिपस्टिक आले. मनी आली. घातले का? मनी आली. कधी नेलत्या? तिला नको. तू खा. ड्रेस होता ना? कधी? खा. तिला नको देऊ. हाय का? अरे सोम आलेला आहे क्लासमधून. आता क्लासला गेलता. कसं झालं आज क्रिकेट? लय मस्त. क्रिकेटचा आणि काही मांजर बघा. हे का मनी मॅम काय खेळत बसली नसती. त्याला इथं चिक्या बसलाय गप्पा मारत. चिक्याच्या काळात बघा सापे, नकली सापे कसं थांबते. असले साप काय ते नकली साप बघ ना. ते असले असतं तर कसा गावाला असतो तो. तर मग कसं झालेलं आहे सगळं नाही का. बिल्डिंगवर पार सूर्य चमकलेला आहे. सगळं आभाळ ते ढगन ते प्रॉपर हे झाले. चिक्या सापाचं नाही का घेऊन ते पोरांना घाबरवतोय. बारक्या घाबरलं ते पळायला सरकलं. आता जेवण करतोय. भोगीची भाजी आणि मस्तपैकी भाकर आणि मनीला पण लागलेली आहे भूक. गाईच जेवण बिवण झालेलं आहे आणि गाईच उद्या आहे मकर संक्रांत. तर गाईच उद्या मस्तपैकी पतंग उडवणार आहे. तर गाईच मी हा ब्लॉग एंड करतो. ब्लॉग आवडला लाईक आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये.